एक मुलगा अभिनय करायचं की नाही त्यांनी ठरवलेलं नव्हतं जेव्हा बहुतेक तो कॉलेजला आला तेव्हा किंवा अभिनेता व्हायचंच असं ठरवून आलेला असेल. पण दबकत होता आणि दबकत दबकत छत्रपती संभाजीनगरच्या नाट्यक्षेत्रावर तर प्रभाव पाडलाच पाडला त्याने. आणि आता मुंबापुरी सारख्या मायानगरी असलेल्या शहरामध्ये त्याच्या नावाचा दबदबा आहे. तो ऍक्टर आहे, तो रायटर आहे, तो डिरेक्टर आहे. मला तर वाटायला लागला आता तो काही दिवसांनंतर प्रोड्युसर म्हणूनही आपल्या पुढे येऊ शकतो. त्याचं नाव योगेश पंढरीनाथ शिरसाट. माझ्यासाठी त्याचा नंबर आजही येवगू सुपरस्टार असा आहे. काय आहे येवगू सुपरस्टार आणि हे असं नाव का ठेवलं ते पुढच्या प्रश्नांमधनं तुमच्या लक्षात येईल. योगेश सोबत आज 8 आवर्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये गप्पांना सुरुवात करूया. योगू, योगेश छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा पैलू पाडलेला तू हिरा आहेस. हो. नाट्यशास्त्रात कसं काय घुसला? कारण तुझे बाकीच्या आजूबाजूला जी मंडळी होती ती काही नाटकवादी नव्हती. तू कसं काय घुसलास इकडे? नाही, नव्हतीच. मी 11वी-12वी सायन्स घ्यायचं सगळ्या मित्रांनी घेतलं म्हणून मी सायन्स घ्यायचं ठरवलं. मार्क असे होते की मला सरस्वती भवनला ऍडमिशन मिळालं नाही, म्हणून मी विवेकानंदला ऍडमिशन घेतलं 11वी-12वी. पण पूर्ण वेळ मी असायचो सरस्वती भवनमध्येच, कारण 10वी पर्यंत शिक्षण सरस्वती भवनमध्ये झालेलं. पण मग तिथं अशा संगतीत राहिलो, अशा मित्रांमध्ये राहिलो, ज्या ठिकाणी मी राहायचो तो एरिया असा होता, स्लम एरिया. सगळे त्या संगतीत राहून तसं बऱ्यापैकी बिघडलेलो होतो. आणि 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो या चारही विषयांमध्ये मी नापास झालो. फक्त इंग्लिश आणि संस्कृत या 2च विषयात पास झालो. मला कळलं होतं की मी नापास होणार आहे. त्याच वेळेला मी आई वडिलांना न सांगता घरातून निघून गेलो, पळून गेलो आणि आपला खुलताबाद फुलंब्री रोड जो आहे तिथून जटवाड्याकडे जो रोड जातो काटशेवरी फाट्याने, तर तिथे एका मित्राच्या भाऊजीच्या साईटवर मी पुलाच्या कामावर जॉईन झालो. 6 महिने मी तिथंच काम केलं. नापास झालो होतो, रिझल्ट लागला होता, घरच्यांना कळलं. मग आई एक दिवस शोधत शोधत मित्रांना विचारत तिथं आली. मग तिने मला पुलाच्या कामावर बघितलं आणि तिथून मला मग परत घेऊन आली. नापास झाला आम्हाला माहिती आहे, चल. आणि मग मी रिॲडमिशन आर्ट्सला घेतलं, पास झालो. आणि BA फर्स्ट इयरला म्हणजे बाहेर टपरीवर रमाकांत भालेराव नावाचा मित्र भेटला. तो सिनियर, तो तेव्हा 3rd इयरला होता. तिथं आम्ही भजे खात तुकाऱ्या करत तिकडे टपरीवर, आपल्या अण्णाच्या टपरीवर. म्हणलं अरे ड्रामा ले बहुत मजा आती. बहुत मजा आती शब्द ऐकला, म्हटलं चला घेऊयात. तिथं अविनाश खरेडे सर बसले होते. त्यावेळेला प्रत्येक प्राध्यापक तिथं त्यांचे टेबल टाकून बसलेले असायचे. आमच्या विषयात या. आमच्या विषयात या, म्हणजे बस स्टँडला जसे काळी पिळीचे सीटं भरतात तसे ते 25 सीटं कंप्लीट करायचं. अरे तू माझा विषय घे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आणि खरेडे सर निवांत पायावर पाय टाकून असे बसलेले होते. त्यांना जे येईल ते घेईल असं होतं. म्हटलं सर मला ड्रामा घ्यायचा आहे. नक्की? म्हटलं हो सर मला ड्रामा घ्यायचा आहे. मग नाट्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स आणि सोशॉलॉजी हे 3 विषय घेऊन मी BAला ऍडमिशन घेतलं. सगळ्यात पहिली भेट माझी प्रेषित सर जे समोर बसलेले प्रेषित सर भेटले. पहिल्याच दिवशी मला खडचं ते तुकाऱ्या तिकडे रोडच्या पलीकडे टपरीला ठेवायचा, इकडे इज्जतीत राहायचं. घाबरलो. आणि मग घारे देशमुख सरांचं लेक्चर चालू होतं, कुठल्या तरी नाटकाची तालीम चालली होती, पोरांचं बसवत होते. मी भारावून गेलो, काय मस्त चाललंय हे. आणि नंतर मग तेव्हा विच्छमाजी पुरीकरांनी शांतता कोर्ट चालू आहे, 2 नाटकांची तालीम सुरू होणार होती. शांतता कोर्ट सर बसवत होते आणि विच्छमाजी पुरीकरासाठी त्यांनी राजू सोनवणे सरांना बोलवलं होतं. आणि घारे सरांचं, देशमुख सरांचं वरती एक काय म्हणतात त्यांना, एक सुपरविजन होतं वरती. तर मला प्रेषित सरांसोबत काम करायची लई इच्छा होती, पण घाबरत प्रचंड होतो त्यांना. आणि राजू सोनवणे म्हणजे ते एकदम ते लोकनाट्य. आणि माझं चांगलं हवालदारासाठी सिलेक्शन झालं. ते म्हटलं नाही, हवालदाराचा रोल मलाच करायचा आहे. हे तिचे म्हटलं शिपायाच्या रोलसाठी सिलेक्शन झालं. नाही, त्यासाठी 3rd इयरचा पोरगा घ्यायचं म्हणून प्रमोद भालेरावला घेतलं. रमाकांत भालेराव तर त्यात कोतवाल होताच. मला त्यात प्रधानाचा छोटासा रोल मिळाला. प्रधान आणि सख्या असे 2 डबल रोल करायचे मी त्यात. तिथून पण मी पूर्ण वेळ तालमीला शांतता तालमीला येऊन बसलेला असायचो. कलाकारांना चहा आणून दे, कृषी सरांना चहा आणून दे, तालमी बघत बसायचो. आणि अजूनही मी बऱ्याचदा दिग्दर्शन करताना मी हवाई दलाला बऱ्याचदा मलाच जाणवतं की माझ्यावर प्रेषित सरांची छाप आहे थोडीशी. बसवायची, करून दाखवायची. प्रेषित सरांची आहे, घारे सरांची तर आहेच. तर असा तो प्रवास होता. पुलाच्या कामावर पण मला फार चांगले चांगले अनुभव आले. तिथंच राहायचो, तिथंच झोपायचो.
तिथंच स्वयंपाकाला एक ती कामवाली जी म्हणजे रोजंदारीवर बाई असते ती स्वयंपाक करून जायची. तिथंच सिमेंटच्या गोण्यांवर झोपायचो. एकदा पूर आला नदीला, डायव्हर्शन फुटलं आणि मला त्या सगळ्या गोण्या वाहून चालल्या आणि मी अख्खी रात्र एका झाडावर बसून होतो. अरे बाप. आणि सकाळी उठल्यावर तो बिल्डर आला, म्हणजे आमचा तो मेन मालक आला. मी रात्रभर झाडावर होतो, त्याचं त्याला काहीच नाही. पण त्या गोण्या वाहून गेल्या. तू इथं असताना वाहून कशा गेल्या म्हणून मी शिव्या खाल्ल्या होत्या. पण मस्त अनुभव होता. असे अनुभव आले त्याच्यामुळे आज लिखाणाला फायदा होता असं वाटतं. पण मला असं वाटतं की पूल बांधणं तुझ्या नशिबात होतच. हो. आयदर तो सिमेंटचा असेल, नाहीतर मग जाणीवांचा पूल असेल, भावनांचा पूल असेल. नाटकामध्ये सरस्वती भुवनमध्ये तू रमलास. मग आपण राज्यनाट्याची स्पर्धा ही हो. केली. जो हुआ सो हुआ मधला तू आमदार रंगवलास त्याच्यातला. फार सुंदर आमदार केला होतास. मग अचानक रंगभूषेकडे कसा काय वळलास? माझं काय होतं, की 8वीत असताना 13 वर्षाचा असताना वडिलांची नोकरी गेली. त्याच्यानंतर वडिलांनी हाय खाल्ली. त्यांची नोकरी करण्याची इच्छाच गेली. मग आई काहीतरी काम करायची आणि मग घरात मोठा, तू पण काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून मी केटरिंगची कामं करायला लागलो. मी रस्त्यावर ओरडून पेपर वाटायचो 8वी पासून. शाळा सुटली की ए पेपर दोपहर का सामना, नवा काळ, मुंबई सकाळ, दांगड पेपर एजन्सी, गोमटेश मार्केट तिथून पेपर घ्यायचो. ते पेपर विकत फिरायचो संध्याकाळपर्यंत. मग ते पैसे कमवायची एक सवय लागली. मग कपड्याच्या दुकानात गुलमंडीवर, टिळक पथवर खूप सारे कपड्याचे पिकअप कलेक्शन, राजा साब, कॅम्ब्रिज, प्रिया बुटीक, बरेच कपड्याच्या दुकानात पण कामं केली पार्ट टाईम शाळा शिकत. तर कमवायची सवय लागली होती. घरच्यांना पण आता हा आपला आधार झालाय. जेव्हा नाटकाच्या नादी लागलो, तर आता कमवायचं कसं? आता मी तो पूर्ण वेळ तर नाटक करायचंय. मग काय करायचं? मग मला एक नवीन हे सुचली. त्यावेळेला रवी कुलकर्णी सर आणि आचलेकर सर दोघं जण इथं मेकअपला होते. दोघंही थकले होते. दोघंही काम कमी केलं होतं. आणि त्या बरोबर त्या पोकळीत मी घुसलो आणि मग मी मेकअप शिकून घेतला. प्रभाकर भावे पुण्याचे मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांच्याकडे मी त्यांची 2 शिबिरं केली. मास्क बनवायला शिकलो, विग बनवायला शिकलो आणि मेकअप करायला लागलो. सर तुमचाही मेकअप केलाय मी. करेक्ट. आणि मग मेकअपमधून बऱ्यापैकी रोजगार मिळायला लागला. मग मी नवरदेवाच्या नवरीचे पण मेकअप करायला लागलो. मग त्या नवरदेवाला मग उगाचच 7 दिवस अगोदरपासून आपण मेकअप करूया तुझा. 7 दिवस अगोदर फेशियल, 3 फेशियल आणि असं पॅकेज. 3 फेशियल आणि मग लग्नाच्या दिवशी मेकअप असं. आणि मग मेकअपमधून पैसे मिळायला लागले. म्हणजे नाटकाचा छंद पण जोपासता यावा आणि आपल्याला घरात पैसा पण देता यावा यासाठी मी मेकअपकडे वळलो. तू सगळ्या गोष्टी मेकअप करत करत मुंबईपर्यंत कसा पोहोचलास? म्हणजे सरस्वती भुवनचं संपलं, मग तू विद्यापीठातही काही काळ शिकवलंस. सरस्वती भुवनमध्येही तू कंत्राटी पद्धतीने हो. प्राध्यापक म्हणून काम करायचाच. मग हे सगळं चालू असताना अचानक मुंबईला जावं असं काय वाटलं? 2008-9 मी 2005ला विद्यापीठातून पास आउट झालो आणि गारे सरांकडे डिग्री घेऊन गेलो. मार्कशीट घेऊन उद्यापासून जॉइन हो. आणि 2005 ते 2011 पर्यंत मी सरस्वती भुवनमध्ये CHB टीचर म्हणून काम करत होतो. त्याच काळात लग्नही झालं. त्याच काळात 2008ला माझं लग्न झालं. फक्त काय, आई म्हणजे आमची मातोश्री, आमचा पोरगा प्राध्यापक आहे. प्राध्यापक म्हटल्यावर स्थळ यायला लागली. आणि मग तिकडं मला माहितीच नाही की काय सांगितलंय आणि प्राध्यापक आहे म्हणून लग्न ठरलं, सगळं झालं. मग एंगेजमेंट ते लग्नाच्या मधला जो 6 महिन्याचा काळ असतो त्यात आम्ही फोनवर बरंच बोललो, बायको आणि मी. मी तिला सांगितलं की म्हटलं मी CHB टीचर आहे. 6 महिन्यातून एकदा पगार होतो. ₹800 महिना पगार आहे. एकदा दिवाळीत होतो आणि एकदा उन्हाळ्यात होतो. ती म्हटली, मला सांगितलं तर घरी सांगू नका. मला तुम्ही आवडलेत. जे होईल पुढचं बघू आपण. अशा अवस्थेत माझं लग्न झालं आणि 2008ला लग्न झालं, 2009ला बाळ झालं आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा एक नवीन शो येत होता झी मराठीवर. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभरात ऑडिशन घेतली 40-45 हजार मुलांमधून. तर त्यात औरंगाबादच्या, म्हणजे त्यावेळेचा औरंगाबादचा, आजचं छत्रपती संभाजीनगर. तर इथल्या एक 700-800 मुलांमधून जे 8 मुलं-मुली निवडली गेली, त्यात मी एक होतो. आणि तिकडे गेलो. मग त्या महाराष्ट्रभरातून आणलेल्या 80 मुलांमधून 12 मुलं आणि 12 मुली निवडायचे होते. त्यात पण मी निवडला गेलो. मग तिथून टॉप 5 पर्यंत गेलो. मी एलिमिनेट झालो आणि त्यानंतर फिनाले झालं. पण त्यानंतर तिथं सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे हे 2 लोक मुंबईत, जसं मला इथं संभाजीनगरमध्ये डॉक्टर दिलीप घारे आणि प्रेषित रुद्रवार होते माझे गुरु, तसे मुंबईत गेल्यावर मला सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी भेटले. ते म्हटले की योगेश, तिथं पण काय व्हायचं की आमचे स्किट्स असायचे वेगवेगळ्या विषयांवर. तर कुणाचं योगेश मठ चालवतो असं म्हणायचे सर. कारण प्रत्येक जण त्यांची स्क्रिप्ट मिळाली की योगेश याच्यात काहीतरी करून, मी सगळ्याचं बसवत राहायचो. प्रत्येकाचं ॲडिशन्स दे,
पंचेस भर आणि स्वतःचं मागं पडायचं. तर सर म्हणायचे की अरे स्वतःकडे लक्ष दे, इतरांचं चालू आहे. त्यावेळेला मला मोठे सर म्हटले, "तू योगेश लिखाणाकडे लक्ष दे. तू चांगलं लिहू शकतोस." आणि गोस्वामी सर म्हटले, की "तू डिरेक्टही चांगलं करू शकतो, पण अभिनयाकडे पण लक्ष दे सध्या." पण मग तिथून लिखाणाची हे सुरू झाली. मग राज्य शासनाचे पुरस्कार सोहळे असतात, त्यात मोठे सरांनी मला असिस्टंट म्हणून घेतलं. मग झी मराठी अवॉर्ड शोज वगैरे बरेच शोज मी त्यांच्यासोबत असिस्टंट म्हणून केले आणि मग लिखाणाची आवड लागली आणि मग मुंबईचा एक एक रस्ता, एक नवीन हे सुरू झालं माझं. मला वाटतं त्या सुपरस्टार मध्येच तुझ्यासोबत निलेश साबळे, निलेश साबळे तसं संकर्षण, हो. अभिजित खांडकेकर, नम्रता संभेराव, नम्रता संभेराव आणि धनश्री धनश्री, काडगावकर, हा, हे हे सगळे सगळे जण त्यातले होते. 24च्या 24 मुला-मुलींचं करिअर आज झालंय खरं तर. सगळ्यांचं झालंय ना. सगळ्यांचं. क्या बात है. आणि मग तू निलेश साबळेंनी चला हवा येऊ द्या सुरू जे केलं ते ते कसं झालं ते? नाही मी फुबाई फुचे आणि फू त्याच्या बाय फू हा त्याच्या आधी. त्याच्या आधी. त्यात काय झालं, की विद्यापीठात इन्स्ट्रक्टर ड्रामॅटिक्स नावाची एक पोस्ट होती. ज्याच्यात आधी प्रताप कुचुरे सर होते. ते रिटायर झाले होते. बरेच वर्ष भरली गेली नाही. तर त्याच्यासाठी मी ॲप्लाय केलं होतं आणि खूप त्याची लेखी परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेत मला उत्तम मार्क पडले. माझ्या जवळपास पण कोणी नाही आणि 30 मार्काची तोंडी परीक्षा होती, ज्यात कुलगुरू, कुलसचिव आणि आमच्या ड्रामाचे एक्सपर्ट असे 3 लोकं ते इंटरव्ह्यूसाठी असणार होते. तो इंटरव्ह्यूही माझा चांगला झाला. सगळं चांगलं झालं. बायकोला वाटलं ती म्हणजे भुसावळून आलेली. बाप आपला सकाळी कामावर जातो, संध्याकाळी येतो, ऑफिसला जातो. तिला ह्या आपल्या क्षेत्राशी तिने नाटक हे इथं आपल्या शहरात आल्यावर तिने पहिल्यांदा नाटक पाहिलं अच्छा. लग्नानंतर. तिला नाटकाचं थिएटर पण माहीत नव्हतं. तिचं असं होतं, की नवऱ्याला नोकरी लागू दे, लाईफ सेट. आणि ती देव पाण्यात ठेवून पूजा पारायणाला बसलेली आणि मी आलो, की नाही झालं माझं. दुसऱ्या कोणाचं तरी झालंय. काही कारणं आहेत, त्याचं झालंय. तर ती उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली. ती 2-3 दिवस माझ्याशी बोलत नव्हती बायको. म्हटलं, "अगं करीन मी काहीतरी चांगलं, करीन." आणि त्याच वेळेला मला सुपरस्टारच्याच पुण्याईवर आणि त्याच्या आधी एक दुनियादारी सिनेमा पण मला त्याच्यामुळे मिळाला होता. त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी फेम मिळालं होतं. मग फुबाई फूसाठी मला लिखाणासाठी बोलवलं. लिखाण आणि दिग्दर्शन. मी आणि सचिन गोस्वामी सर आम्ही दोघंही ग्रूमर होतो तिथे. सगळ्या कलाकारांना ग्रूम करायचं आणि लिखाण करायचं 2-3 स्किट्स. तर त्याच्यातून मला तिला पहिला चेक दाखवला, "हे बघ 60,000चा चेक मिळालाय मला." ती म्हटली, "3 महिने चालणार आहे सीझन. त्यानंतर काय करणार तुम्ही?" म्हटलं, "ठीक आहे, पुढचं पुढं बघू." तर तो 3 महिन्यात सीझन संपला फुबाई फूचा. परत संभाजीनगर. काम नसलं की संभाजीनगरला असायचो मी. तर सचिन गोस्वामींचा एक दिवस फोन आला, की "योगेश आपण एक शो करतोय कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा." म्हटलं, "सर लिहायचं आहे ना?" "नाही, तुला अभिनय पण करायचा आहे. तू ये." म्हटलं, "सर येतो. आपण या तारखेपासून सुरू करतोय. तू ये." आणि त्याच वेळेला झी मराठीमधून फोन आला, की निलेश साबळे म्हणतोय, की योगेश शिरसाट आपल्याला हवाच आहे. झी मराठीवर चला हवा येऊ द्या नावाचा शो सुरू होतोय. दोन्ही एकाच वेळेला शो सुरू झाले. तर मी त्यावेळेच्या ज्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होत्या दीपा तेली त्यांना म्हटलं, "नाही, मी सचिन गोस्वामींना कमिटमेंट दिली आहे, की मी तिकडे करतोय. इकडे तुला जास्त पैसे मिळतील. झी मराठी मोठं चॅनल आहे. ते कलर्स मराठी." म्हटलं, "ते काय?" त्यावेळी तर ई-टीव्ही होतं. म्हटलं, "काही असलं तरी कमिटमेंट आहे." म्हटलं, "इकडे मी अभिनय पण करतोय. इकडे पण अभिनय कर." बरंच काही बोलले, पण मी म्हटलं, "नाही, मी गोस्वामी मोठ्यांसोबतच काम करतो." हवा येऊ द्या आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन दोन्ही एकाच वेळेला सुरू झाले. कॉमेडीची बुलेट ट्रेन 4.5 वर्ष चाललं. 4.5 वर्षात मी आणि प्राजक्ता हनमकर आमची जोडी बऱ्यापैकी गाजली. पाळणा गाजला पाळणा तुमचा. गाजला आणि इकडे हवा येऊ द्या पण चालू होतं. मग कॉमेडीची बुलेट ट्रेन 419 एपिसोड नंतर थांबलं आणि हवा येऊ द्या त्यावेळेला विदेश दौऱ्यावर गेले होते. 11-12 देश फिरत होते आणि ते विदेश दौऱ्यात रिलीजची तब्येत आणि लोकेशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स त्याच्यामुळे त्यांची स्किट्स जरा हलले, रेटिंग पडलं आणि ऑडियन्स शिव्या द्यायला लागली, की स्टेजवर थिएटरमध्ये जे करतात तेच चांगलं आहे. आम्हाला ते विदेश दौरा आवडत नाहीये. तेच प्रमोशनल ॲक्टिव्हिटी होती ती वीणा वर्ल्ड सोबत वगैरे आणि त्यावेळेला मग मी माझं बुलेट ट्रेन थांबलं होतं. मी अंकुश चौधरींसोबत ट्रिपल सीट नावाचा सिनेमा करत होतो आपल्या अहिल्यानगरमध्ये. तर तिथून मला निलेशचा फोन आला विदेशातून, की "योगेश मी खूप आजारी पडलोय, मी एकटा पडलोय. मला लिखाणाला कोणी मदत हवी आहे. मला काही स्किट्स लिहून पाठवशील का? तो मला विषय सांगायचा, या ठिकाणी एवढाच वेळ आपल्याकडे आहे. हे लोकेशन आहे, काय करता येईल?" मग मी इथून लिहून त्याला पाठवायचो. मग ते शूट व्हायचं आणि मग लंडन दौरा आणि ऑस्ट्रेलिया दौरा मी इकडून लिहून पाठवला आणि ते स्किट्स जरा चांगले झाले. तर त्यावेळेला बिझनेस हेड जे होते चॅनलचे निलेश मयेकर ते म्हटले, "हे कसं काय चांगलं झालं?" तर सगळ्यांनी सांगितलं, की "योगेश शिरसाट लिहून पाठवतोय. तो आता सध्या काय करतोय? त्याचं बुलेट ट्रेन थांबलंय. त्याला आपल्याकडे लिखाणाला घ्या." आणि मग मी 4.5 वर्ष हवा युद्ध चालू झाल्यानंतर मी जॉइन झालो आणि मग हवा युद्धाचा मग मी आधी लेखक म्हणून जॉइन झालो. नंतर मग त्यात पण अभिनय करायला लागलो
आणि मग छान सुरू झालं. 10 वर्ष ते 10-11 वर्ष जे हवं ते चाललं. शेवटची 7 वर्ष मी त्यात होतो समजा. बायकोला पहिला 60,000 रुपयाचा चेक दाखवला होता. ती म्हणाली 3च महिन्यांचं करिअर आहे. हो. पुढे काय? आता किती वर्ष झाले तू मुंबईत आहेस? आता मला 15 वर्ष झाली मी मुंबईत आहे. 10-11 वर्ष झाली बायको मुलांना घेऊन गेलोय. आता मुंबईत 2 घरं झाली आहेत. इकडे आई-वडिलांसाठी 1 घर झालंय. मुंबईत 2 घरं झाली आहेत. 2 घरं झाली. म्हणजे तुझा तो काय असं अमिताभ बच्चन सारखं करायचं चाललंय काय तुझं नाही, असं? नाही. आधी मी 1 बीएचके घेतला होता. जेव्हा आपली परिस्थिती होती त्यानुसार. मग आता मुलं मोठी होत आहेत आणि आहेत पैसे साठलेले. तर माझ्या सोसायटीत अजून एक 2.5 बीएचके मोठा फ्लॅट घेतला. आता तिकडे शिफ्ट झालोय. जुना फ्लॅट हा लिखाणासाठी ठेवलाय आता. क्या बात है! यार हे चांगलं आहे. मला ना अशी आपल्या डोळ्यासमोर असलेली जी माणसं आहेत, ती अशी मोठी होताना बघणं आणि मोठी झाल्यावरही त्यांची पाय जमिनीवर असणं याचा प्रचंड आनंद होतो मला, की ही माणसं किती जरी मोठी झाली तरीही माणुसकी विसरलेली नाहीये. हे आई-वडिलांचे संस्कार की माणुसकी विसरायची नाही वगैरे? कारण तू 2 भावांकडेही तेवढ्याच बारकाईने लक्ष देतो. आई-वडिलांचंही तेवढं छान केलं, सगळं करतोस. सो हे कशामुळे येतं? काय माहिती घरात मोठं असल्यामुळे फार लवकर जबाबदारी पडली आणि खूप ठिकाणी दर 1.5 वर्षात 2 वर्षात घरं बदलली. खूप लहानपणापासून खूप घरं बदलली, खूप शहर पाहिलं आणि आजूबाजूची परिस्थिती पाहिली त्यामुळे बहुतेक घडलो असेल. पण जे आज जे काही आहे ते त्याचं रोपण तुम्ही केलंय सर हे पण मला आवर्जून सांगायचंय. बी-ए फर्स्ट इयरला होतो आणि तेव्हा अशी पद्धत होती, की सेकंड इयर, थर्ड इयरच्याच विद्यार्थ्यांनी युथ फेस्टिव्हलमध्ये काम करायचं. तुम्हीच मुस्तफी खान सरांची एकांकिका बसवत होतात, स्किट बसवत होतात, माईम बसवत होतात, लोकनाट्य बसवत होतात आणि मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी फक्त समोर बसून बघायचं, पोरांनी बघायचं आणि मग सगळ्या पोरांना, कलाकारांना चहा आणून देणे, बाकीची बॅकस्टेजची कामं करणे मी करत होतो आणि युवक महोत्सवाला 4-5 दिवस राहिलेले असताना सगळ्या इव्हेंटमध्ये लीडमध्ये असलेला आपला दीपक भालेराव त्याचं क्रिकेट सिलेक्शन झाली युनिव्हर्सिटी. तो म्हटला मला क्रिकेट खेळायचं सर मी युथ फेस्टिवल नाही करत. त्यावेळेला तुम्ही विचारलं होतं सर की अरे मग आता काय करायचं योगेश तू करतो का? म्हणलो हो सर करतो. गारे सर म्हटले अरे मग पाठांतर किती दिवसात करशील? म्हणलं सर मला पाठ आहे मी रोजच समोर बसून बघतोय आणि मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी लोकनाट्य, एकांकिका आणि माईम तिन्हीमध्ये लीड आणि ते तिन्ही इव्हेंटला बक्षिसं मिळाली होती तेव्हा आंबेडकर कॉलेजला आपल्या बाबासाहेब आंबेडकर कॉलेजला ते युवक महोत्सव होतं माझं बी-ए फर्स्ट इयरचं. अशी अचानक माझी युवक महोत्सवात एंट्री झाली होती. त्यानंतर मात्र मग गारे सर आणि प्रेषित सर चर्चा करायची की यावेळेला आपल्या डिपार्टमेंटच्या फेस्टिवलला योगेश आणि अविनाशसाठी काय करूयात याच्यासाठी आपण एखादं मग अरविंद सरांचं आपण सत्यमेव जयते केलं होतं. बरीच नाटकं केली ज्यात मग मला कधी रोल मागायची गरज पडली नाही म्हणून मी एवढ्या नाटकांमध्ये कामं केली तिकडे. सरस्वती भुवनला असताना, विद्यापीठात असताना, विद्यापीठातून पास झाल्यानंतर पण 7-8 वर्ष म्हणजे प्रत्येक फेस्टिवलमध्ये 4-4, 5-5 नाटकात असायचो. कालच आपले धनंजय चिंचोलीकर सर गेले, बब्रुवान रुद्रकंठवार त्यांचं पण 4थ्या एसटीटीच्या बैलाला मी त्याचा प्रयोग केला होता. त्याच्यातही तू मंत्र्याचा रोल केला होतास ना? हो. मंत्री होता की आमदार? हा तेच आमदार हा, म्हणून. आमदार. त्याच्यात पण खूप ते नाटक गाजलं होतं. पेपरला खूप भरभरून लिहून आलं होतं माझ्याबद्दल. म्हणून मी इकडे एवढं नाटक करून ठेवले त्यामुळे आता मुंबईत मला त्या व्यावसायिक नाटकांमध्ये त्या लोकांमध्ये काही रमायची इच्छा होत नाही. तिकडं टेलिव्हिजन करूयात. नाटक करायचं असेल तर मी माझ्या शहरात येऊन करीन असं मी ठरवलंय. का मुंबईला नाटकी माणसं आहेत? नाही, नाही, नाही. त्या व्यावसायिक नाटकात नाही रमू शकत सर त्या कमर्शियल याच्यामध्ये. पण तू असं टेलिव्हिजनच्या लाईनमध्ये कसा काय इतका रमलास आणि फारच रमलास म्हणजे तू आता? खरं म्हणजे तुला दुनियादारीला एक चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तू चित्रपटांमध्ये यायला पाहिजे होतास. सिनेमे चालू आहेत म्हणजे दुनियादारी नंतर मला तुकाराम मिळाला. तुकाराममध्ये पण एक छोटा सीन केला चंदू सरांसोबत. चंद्रकांत कुलकर्णींच्या 3 सिनेमांमध्ये काम केलं मी. दुसरी गोष्टमध्ये पण केलं, आजचा दिवस मादामध्ये पण केलं. 1-1, 2-2 सीनसाठी. असं थ्रूआउट मोठा रोल म्हणून असं तानाजी घाडगेंच्या एका सिनेमात काम केलं. पिल्लू बॅचलर नावाच्या. सिनेमे चालू आहेत. म्हणजे जॉन अब्राहमचा मुंबई सागा नावाचा सिनेमा आला होता. संजय गुप्ता डिरेक्टर. त्यांनी कुठून तरी माझा हे मिळवला कास्टिंग डिरेक्टर मापुसकर म्हणून त्यांनी माझं नाव सुचवलं. तिथं मी 8 दिवस शूटिंगला गेलो. मला स्पेशल व्हॅनिटी, खूप चांगली ट्रीटमेंट म्हणजे बाहेर सेटवर जरी बसलो तर माझ्यासाठी तो ॲनाकोंडा असतो एक असा एसीचा तो माझ्यावर एक जण धरून ठेवलेला. ट्रीटमेंट फुल. म्हटलं अरे वाह! 7-8 दिवस शूटिंग करतोय. खूप सारं
आणि म्हटलं अरे आपला रोल तो बघ मी असं म्हणेपर्यंत माझा रोल संपला त्यातून. ते एडिटमध्ये सगळं गेलं. असे पण अनुभव आहेत. पण पैसे बरे मिळाले. पैसे उत्तम खूप मिळाले. धर्मवीर सिनेमात पण दोन्ही याच्यामध्ये मी वसंत डावखरेंचा रोल केला. तो छान झालाय वसंत डावकरेंचा. पहिला सीन मला आठवत होतो महानगरपालिकेच्या इलेक्शनचा काहीतरी हो. असतो आणि वसंता अशी म्हणून हो. हाक मारतात. आनंदी गियान त्यांचं नातं खूपच चांगलं होतं. ते जरी विरोधी पक्षातले असले तर ते पण दाखवण्यासाठी. तुला असे जेव्हा हे कॅरेक्टर्स करायचे असतात तेव्हा लकबी वगैरे कशा शोधून काढतोस ते? मी YouTubeवर त्यांचे बरेच व्हिडिओज बघितले. हा. त्यांचे हे पण बघितले. मग तिथं बरेच त्यांच्या सोबत राहिलेले लोक पण होते आम्हाला. म्हणजे प्रसाद ओकसाठी पण एक जण होता, की आनंदी कसे चालायचे, कसे बोलायचे सांगणारा त्यांच्यासाठी अच्छा. त्यांच्यासोबत राहिलेला एक जण होता. तसं आमच्या प्रत्येकासाठी एक जण तिथे दिलेला होता. फार काही नाही करू शकत, पण थोडंफार तरी काय मॅनरिझम जरी mannerisms, पकडता आल्या तर. की त्यांना मोठं पोट लपवण्यासाठी ते लूज शर्ट्स घालायचे. हा. असे काही गोष्टी ते सांगितल्या होत्या त्या आणि जेवढं शक्य तेवढं केलं. करेक्ट करेक्ट. योगेश, आता हे आपण बोलता बोलता तुझ्या स्ट्रगल बद्दल खूप बोललो है ना. आता सुख आलंय, म्हणजे आता पैसा व्यवस्थित आहे, स्वतःचं घर आहे, नवीन गाडी घ्यायची आहे असं तू मला सांगितलंस. पण हे सगळं करताना मी तुझ्या हातात ते असे अंगठ्या वगैरे गळ्यात पण असं सगळं बघतो. तू काय म्हणजे कुठल्या गोष्टीवर भरोसा ठेवतो वगैरे असं काही आहे काय? नाही, असं काहीच नाही सर. पूर्वी मला असे बाजारात जाऊन त्या ₹5-5 अंगठ्या घालायची सवय होती. छंद आहे म्हणजे छंद तुला? आहे तो मला. आणि दागिने माझ्या बायकोला दागिने तर सोच नाही, मला खूप आहे. तिच्यासाठी एकच दागिना, हो. योगेश शिरसाट. तिला मी बळजबरी दागिने देतो. ती म्हणते का? म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पण बोललोय, की आमची अॅनिव्हर्सरी होती आणि अॅनिव्हर्सरीला आम्ही रस्त्याने जाताना असं ते तनिष्क नावाच्या शोरूम मधला तिला एक नेकलेस आवडला होता. मस्त आहे म्हणून. हिऱ्यांचा. हिऱ्यांचा. आणि मी 19 डिसेंबरला माझी अॅनिव्हर्सरी असते. 18 तारखेला मी खाली वॉक करायला निघालो. बरमुडा टी-शर्टवर वॉक करत मी रस्ता क्रॉस करून तनिष्कच्या शोरूममध्ये गेलो आणि तो आवडलेला तो हार मी घेऊन आलो आणि बाहेर शू रॅकमध्ये ठेवला. 12 वाजेची वाट बघत तिला आपण गिफ्ट देणार. 12 वाजता तिला तो गिफ्ट दिला मी. तर तिला त्याचाही काही फार सोच नाहीये. तिला गजरा आणला की जास्त आवडतो. पण योगेश, तू हिऱ्यांचा नेकलेस चालता बोलता बरमुडावर जाऊन घेऊ शकतोस. इन्कम टॅक्स किती भरतोस? खूप भरतो सर. हो ना. हो. आणि अभिमान वाटतो ना आपण या सगळ्या गोष्टी. हो. पहिली जी गिफ्ट दिली होती बायकोला ती काय होती? फर्स्ट अॅनिव्हर्सरीला? पहिल्या अॅनिव्हर्सरीला म्हणण्यापेक्षा माझी एंगेजमेंट झाल्यानंतर ती ज्या घरात राहत होती तिच्याकडे मोबाईल गोष्ट वगैरे काहीच नव्हती. तर मी एक ₹800 मोबाईल विकत घेतला होता. जो तिला नेऊन दिला होता भुसावळला, की आपण याच्यावर बोलत जाऊ. नाहीतर तिच्या भावाला फोन करायचा. तिचा भाऊ मग मी बाहेर आहे. घरी गेल्यावर बघतो. आणि मग ती अगदी सामान्य वातावरणात वाढलेली, की तिचा भाऊ पण समोरच उभा राहायचा. काय बोलते बोल. मग तिला मग एक मोबाईल घेऊन दिला होता छोटासा. पहिलं गिफ्ट ते. आणि मग त्यावर आम्ही तासनतास गप्पा मारायचो. आणि आता डायरेक्ट हिऱ्यांचा नेकलेस. हो. तर ही सगळी प्रगती आईबाबांनी दोघांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितली. हो. काय फिलिंग्स होत्या त्यांच्या दोघांच्याही? म्हणजे माझ्या उमेदीच्या काळात तर माझी बायकोने माझ्यापेक्षा जास्त स्ट्रगल बायकोने केले. जेव्हा मी मुंबई, औरंगाबाद प्रवास करायचो 7-8 वर्ष, 6.5-7 वर्ष मी कुटुंबापासून खूप लांब राहिलो. काम असलं की तिकडं, नाहीतर मग इकडं. मग रात्री उशिरा शूटिंग संपलं की आपल्या औरंगाबादसाठी गाडी नसायची. मग इथून मी म्हणजे मुंबईतून पुण्याला यायचो पुण्यावरनं? एसटीतून आणि मग पुण्याहून इथे यायचो. मग फळांच्या, दुधाच्या गाड्यात पण आलेलो आहे मी. असा पण प्रवास केलाय. अनेक मित्र असे होते, की "ये माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही" आणि मोबाईल बंद करायचे, स्टेशनवर झोपलोय, सगळं केलं. पण हे स्ट्रगल चालू असताना बायकोने मात्र घर सांभाळलं. माझे 2 भाऊ, आई-वडील, माझा मुलगा, घर सगळं तिने व्यवस्थित सांभाळलं. कधीच तिने तक्रार केली नाही, की तुम्ही तिकडे असता, मला इकडे त्रास होतो, मी एकटी असते. तिने सगळं सहन केलं, सगळं छान आई-वडिलांना सांभाळलं, सगळं केलं. तिचंही स्ट्रगल तेवढाच मोठा आहे. आणि आई-वडिलांनी नंतर असं झालं, की मग इथं स्वतःचं घर झालं. म्हणजे तेव्हा तर रेंटच्याच घरात राहत होतो. तर हा मला गोस्वामी म्हटले, की "शक्य तेवढा त्रास आपल्या जवळ ठेवायचा. जे काही तू बायकोची, पोराची काळजी वाटते, इकडे लिखाणात, तुझ्या अभिनयात ते आम्हाला दिसतं कधी-कधी, की तू तिकडे पोराला गोवर झालाय, तुला तिकडे टेन्शन आहे, ते टेन्शन आहे, इकडे तू काम करतोयस, तुला तिकडची वेध लागली, 4 दिवस जाऊ शकत नाही. त्यापेक्षा तू बायको पोरांना घेऊन इकडे ये, एक भाड्याचं घर घे, भाड्याची खोली घे." तर मग मी मनावर दगड ठेवून एक वडिला तोपर्यंत माझा पोरगा 3.5-4 वर्षाचा झाला होता.
4 वर्षाचा. तर त्याला मग मी पप्पांना सांगितलं, आई-वडिलांना, की म्हटलं माझी खूप दगदग होतीये. मी जरा शिफ्ट होतो तिकडे. पण तरी पण सगळं इकडेच राहील, काही प्रॉब्लेम नाही. पण मला सोनमला आणि साक्षातला घेऊन जावं लागेल. हां, हां, हां. तुझं काम वाढलंय, तुला तर जावंच लागेल. पण त्यात आतल्या आत वडिलांना खूप हे झालं आणि मी मुंबईतच होतो. तोपर्यंत मी शिफ्ट केलं नव्हतं. फक्त एक मी 1 बीएचके फ्लॅट घेऊन ठेवला होता. जिथं मी सगळं सामान भरून ठेवलं होतं, की आता या पुढच्या महिन्यात शिफ्ट करीन. आणि बायकोचा फोन आला, की पप्पांच्या डोळ्याला काहीतरी झालंय. म्हटलं काय झालंय? त्यांचा डोळा बुबुळ हललाय. आय ड्रॉप टाकतात 2-3 दिवस अशीच घालवली. मी शूटिंगवरून आलो, मित्रांना फोन केला, डॉक्टर मित्रांना, की काय? ते म्हणे पॅरालिसिसचा प्रकार आहे. त्यांना ॲडमिट करा. पप्पांना आयसीयूमध्ये ॲडमिट केलं. फक्त रडायचे आणि माझ्या पोराला जवळ घेऊन, आता तू मला सोडून जाणार म्हणून रडायचे. अच्छा. मी म्हटलं, "पप्पा असं काही नाहीये. मुंबई औरंगाबाद काही फार लांब अंतर नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका." जसे ते आयसीयूमधून बाहेर आले, तोपर्यंत मी मुंबईचं घर एक छान छोटा एक एसी-बीसी घेऊन ते नीट केलं होतं. बायको मुलासोबत वडिलांना पण शिफ्ट केलं मी मुंबईत, मुंबईच्या घरात. महिनाभर बायकोने त्यांची खूप शुश्रूषा केली आणि कॉमेडीच्या बुलेट ट्रेनला तोपर्यंत वडील डोळ्यावर हात ठेवून बोलायचे. कारण डोळा उघडले की त्यांना सगळं ब्लर दिसायचं. जमिनीची लेवल इथं आलेली दिसायची. त्यांना 2-2 दिसायचे सगळे. मग डोळ्यावर हात ठेवून किंवा असा मफलर टाकून जुन्या पिक्चर डाकूसारखं असं मफलर टाकून ते बोलायचे. एकदा ते बुलेट ट्रेनच्या शूटिंगला आले, ऑडियन्समध्ये बसले. डोळ्याला मफलर होती आणि त्या दिवशी मला बेस्ट परफॉर्मर मिळालं आणि तेजस्विनी पंडित, मकरंद अनासपुरे सगळे, मकरंद सर सगळ्यांनी कौतुक केलं, की योगेशचे वडील पण आलेले आहेत आणि मग त्यांच्यावरती नमस्कार वगैरे केले. आणि त्या दिवशी चमत्कार झाला, त्यांचं बुबुळ जागेवर आलं. पप्पांना त्यांना त्यांना तर अनेक वर्ष चष्मा पण नव्हता. त्यांचं बुबुळ परत जागेवर व्यवस्थित दिसायला लागलं होतं त्यांना. आणि ते मग कंटाळले मुंबईत, की आता मी जातो घरी. तुला जेव्हा वेळ असेल त्यानंतर मग अजूनही गणपतीचे 10 दिवस, घरातल्या गौरी, दिवाळी अजूनही माझी इथंच असते आई-वडिलांसोबत. करेक्ट आहे. हे सगळं थोर आहे. पण वडिलांना तुझं करिअर स्पष्ट दिसलं म्हणून त्यांची नजर स्थिर झाली असं तुला वाटतं? असं वाटतं, खरंच आहे. हो ना? स्ट्रगलच्या काळामध्ये अनेक अडचणी तुझ्या बायकोनी पण सहन केल्या, घरच्यांनी पण सहन केल्या. आता ती सगळी सुखात आहेत. आता कुठल्या अशा मोठ्या गोष्टी आहेत, ज्या आम्हाला माहितीच नाहीये, पण द योगू सुपरस्टारनी त्या करून टाकलेल्या आहेत. सर मी यांच्यासोबत काम केलं, मी यांच्यासोबत काम केलं, मी यांच्यासोबत काम केलं. असे काही किस्से असतील ना? हां, म्हणजे मराठी ऑलमोस्ट सगळ्यांसोबत केलंस सगळ्यांसोबत काम केलंय. म्हणजे सुवर्ण सचिन जो कार्यक्रम झाला होता सचिन सचिन पिळगावकरांचा, पिळगावकरांचं. त्यांचे 50 वर्ष पूर्ण झाले करिअरचा. त्या कार्यक्रमाचं लिखाण पण मीच केलं होतं. ज्यात काय बोलतोस? हां, ज्यात मी लॅपटॉपवर काम करत असताना माझ्या मागे अमिताभ बच्चन उभे होते. हा. माझ्या मागे सचिन तेंडुलकर उभे होते. ते विंगेतून स्टेजवर जाणार नाही. ते विंगेच्या बाजूला मी लिहित होतो. ते माझ्या मागे उभे होते. फक्त त्यावेळेला मला एवढी अक्कल नव्हती, की मी एक फोटो काढायला पाहिजे होता त्यांच्यासोबत. एक दिवस अशी वेळ येईल की दोघ जण तुला सांगतील यार फोटो निकाल नाही योगेश. वाह! सर. तर म्हणजे जवळ-जवळ सगळ्यांसोबत काम केलंय. महेश मांजरेकरांसोबत काम केलंय. पण आता काम करायचं पण एकदा मोठ्या पडद्यावर एक मोठं आणि छान काम करायचंय. मी काही गोष्टी लिहितोय. विक्षिप्तपणाचे खूप सारे किस्से ऐकलेत मी. मुंबई म्हणजे ही जी मोठी माणसं आहेत यांच्या विक्षिप्तपणाचे खूप किस्से असे. तू नाव नाही सांगितलंस तरी चालेल आम्हाला, आणि नाव सांगितलं तर आमच्यासाठी जास्त फायदा आहे, आमचा टीआरपी वाढेल. असे विक्षिप्तपणाचे काही अनुभव आलेत तुला? हो, हो. सगळ्यात विक्षिप्त तर मीच आहे. माझी बायको म्हणते, की माझी पोरं म्हणतात, की फार विक्षिप्त आहे मी म्हणून. म्हणजे मी सोसायटीमध्ये उगाचच काही अन्याय दिसला, काही दिसलं, की मी भांडतो. अजूनही? अजूनही भांडतो, किरकिरी करतो, मारामाऱ्या करायला जातो. अरे वा. रस्त्यावर काही चुकलं, काही सिग्नल तोडला, कोणी मध्येच घुसलं, शिव्या देतो, मारामारी करतो. मीच विक्षिप्त आहे सर सगळ्यात मोठा. मी अजूनही तसाच वागतोय, पहिले जसा होतो एस-बीला. व्हेरी गुड. आणि विक्षिप्त म्हणजे त्यापेक्षा ह्युमर असलेले मित्र फार भेटलेत मला. जसं की एका मित्राच्या नाटकाला, आता कोणाचंच नाव सांगत नाही मी. एका मित्राच्या नाटकाला फार मोठे पॉलिटिशियन आले होते आणि तो इतका आनंदात सांगायला आला सगळ्यांना आम्हाला, "तुला माहिती आहे का आमच्या नाटकाला कोण आले होते?" एक जण म्हटलं, "कोण प्रेक्षक?" तर असे ह्युमर असलेले मित्र फार आहेत आजूबाजूला आणि मज्जा आहे. पण खरे मित्र सगळे माझे इकडंच आहेत संभाजीनगरमध्ये. आणि प्रेक्षक नावाची एक गोष्ट आहे. रसिक मनापासून प्रेम करत असतात, भरभरून हो, प्रेम हो. करत असतात. सो असे भरभरून प्रेम करणारे रसिक भेटलेत तुला? हो, हो. कॉमेडीची बुलेट ट्रेन चालू असताना तर खूप भेटलेत, खूप. एकाने मला 15,000चं घड्याळ काढून दिलं होतं. एकाने मला चांदीचं ब्रेसलेट दिलं होतं. म्हटलं, "नाही, नाही, नाही, माझं प्रेमाची भेट म्हणून राहू द्या."
एका वाळूच्याच एका इव्हेंटला मी आलो होतो, तेव्हा खूप पॉप्युलर होतो. तर एक जण फुल प्यायला आला आणि तो म्हटला, "सर माझं घरी तर जवळच आहे, प्लीज चला माझ्या घरी." म्हटलं, "नाही, नाही, नाही, नाही 2 मिनिटं तरी चला." आणि त्याच्या घरी गेलो. त्याची बायको, त्याची आई, असा चेहरा पडलेला, हा पिऊन आलेला. बरं त्यावेळेला टेलिव्हिजनवर माझंच बुलेटिनचं रिपीट टेलिकास्ट लागलेलं होतं. अच्छा. तेव्हा "सर तुम्हीच आहे. तुमच्यासोबत इथंच फोटो काढायचा" म्हणून. त्याची आई मला म्हटली, "दादा, यांना जरा समजून सांगा याला. सगळं घरदार फुकलं याने दारूत असं तसं." म्हटलं, "हे बघ मित्रा, याच्यानंतर जर आयुष्यात तुला असं वाटत असेल की मी तुझ्या घरी परत यावं, तर दारू पिऊ नको यार प्लीज." म्हटलं. "तुझ्या आईला बायकोला त्रास होईल, एवढी तरी पिऊ नको." तर त्या दिवशी नंतर त्याची आई आणि बायको मला अजूनही फोन करतात, की तुम्ही सांगितलं आणि त्याने दारू सोडली काय बोलतो? आणि तो आता छान कामधंदे करतोय, MIDC मध्ये कामाला जातोय. आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. त्याची आई, त्याची बायको भाऊबीजेला, रक्षाबंधनला मला आवर्जून फोन करते, मेसेज करते आणि तो आता व्यवस्थित सुधारलाय. असे पण बरेच खूप चांगले चांगले अनुभव आहेत यांचे असे फॅन्स लोकांचे खूप चांगले अनुभव आहेत. मग सांग आम्हाला तेही ऐकायचंय. आणि अनेकदा या प्रेमापोटी फॅन्स जे आहेत ते असे हिंसक पण होतात किंवा हो. तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते अब्युझिंग लँग्वेज वगैरे पण वापरतात. हो, ते पण तुला झालंय. तेही अनुभव आलेले आहे? ते अनुभव आहेत. मीच चला हवा येऊमध्येच एका मोठ्या पॉलिटिशियनचा रोल केला होता स्टेजवर आणि त्यांच्या अपोजमध्ये असलेले काही पॉलिटिशियन ऑडियन्समध्ये बसले होते आणि ते खळखळून त्याच्यावर हसत होते. आणि ते टेलिकास्ट झाल्यानंतर मला दिवसभरात जवळपास एक 1000 ते 1500 धमकीचे फोन आले होते. माझ्या घरापर्यंत आले होते. धमक्या द्यायला, मला काळं फासायला. सेटवर आले होते आणि मग सेटवर आले. मी म्हटलं, मी जातो त्यांना सामोरं. चॅनेलवाले सगळे म्हटले, निलेश साबळे म्हटले, "नको समोर नको जाऊ. आपण काहीतरी करू मार्ग." म्हटलं, "मी जातो. जे होईल ते बघू." ते 100-150 लोक आले होते. त्यातले 10-15 एक त्यांची कमिटी असते ना, कोर कमिटी, हा. ते भेटायला आले. मला समोर बसवलं. लाज वाटते का आमच्या साहेबाबद्दल असं केलं वगैरे, वगैरे बोलले मला. बोलले, "आम्ही बाप मानतो आमच्या साहेबाला" वगैरे, वगैरे. कॅमेरा कट. "मी फॅन आहे हो तुमचे. पण काय आहे, करावं लागतं आमच्या साहेबांसाठी. आम्हाला आवडतं हो तुमचं काम." परत कॅमेरा ऑन. "माफी मागा." परत मग मी माफी मागितली. कॅमेरा कट. मग फोटो काढा. तर फोटो. अजूनही ते लोक मला इव्हेंटला बोलवतात, पैसे देतात. सगळं व्यवस्थित आहे. असे करेक्ट. गमतीदार फॅन्स, मजेदार फॅन्स. बरेच असेच म्हणतात, की "तुम्ही आमचे लय फॅन आहे." अहो, नाही, नाही, उलटं असेल असं. लेकरू कडेवर देतात, फोटो काढा. ओळखलं का काकांना? ते पोरगं काही ओळखत नाही आपल्याला 2-3 वर्षाचं. ओळखलं टीव्हीत, तुला घरी गेलं टीव्हीत दाखवतो. बळजबरी कडेवर देतात. ते पोरगं थोबाडीत मारतंय, आपण फोटो काढ. साऊथ इंडियामध्ये तर आणखीन वेगळीच पद्धत आहे. साऊथ इंडियन जे आर्टिस्ट असतात त्यांच्यासमोर ते लहान लेकरू घेऊन जातात आणि त्याला म्हणतात तुम्ही नाव ठेवा नाव आमच्या ठेवा. मुलाचं. आणि मग तू काय वाटेल ते नाव ठेवतो काही ते. नाव. असं नाही झालं ना तुझ्यासोबत काही? नाही, नाही, असं ते काही नाव ठेवा आमच्या लेकराचं वगैरे असं नाही झालं ना? माझ्याच लेकरांची नावं जी ठेवली त्याच्यावरून मला लय लोकं नावं ठेवतात. का साक्षात किती सुंदर नाव आहे. मोठ्या मुलाचं नाव साक्षात आहे आणि छोट्या मुलाचं नाव प्रख्यात आहे. हा, मग साक्षात योगेश शिरसाट आणि प्रख्यात योगेश शिरसाट. माझा मोठा वर्ग म्हणतो, की स्वतःच हे करून घेतलं, मोठेपणा करून घेतला म्हणतो. मग आपल्या रमाकांतला काय नाव ठेवायचं होतं त्याच्या मुलाचं? भारतरत्न. भारत. आणि मुलीचं पद्मश्री. हो. दोन्ही आपल्याला भेटलं पाहिजे म्हटलं. पण साक्षात योगेश शिरसाट हे चांगलं वाटतं ऐकायला. प्रख्यात योगेश शिरसाट आणि ते झालंय है ना. मग मुलांची नावं ठेवण्यापासून तुझ्या डोक्यामध्ये हा प्लान असेल, माहिती नाही काय असेल, किंवा काहीतरी वरचं ठरलेलं असेल की हा हो. साक्षात योगेश शिरसाट होणार आहे, हा प्रख्यात योगेश शिरसाट होणार आहे. असे काही अनुभव आहेत का इंडस्ट्रीमध्ये की ज्याने तुझे पैसे डुबवलेत वगैरे काही? पैसे बुडवतात. म्हणजे एका सिरियलमध्ये काम करत होतो. वर्षभर एक एक वर्ष आणि 3 महिने काम केलं. TDS त्यांनी भरलाच नाही. ज्याचा TDS आपल्याला रिफंड मिळतो नंतर, त्यांनी भरलाच नव्हता TDS. असे फ्रॉड करणारे आहेत. एक मालिका लिहिली, टॉक शोज होता लिहिला, त्याचे पैसे नाही मिळाले. तो प्रोड्युसर बँक करप्ट झाला. तो म्हणतो माझ्याकडे पैसेच नाही, मी काय करू? तू सांग, मी काय करू? मी म्हटलं सोशल मीडियावर मी टाकीन. तुला जे वाटेल ते कर. काय करू शकतो मी? मला आता झालोच आहे बदनाम, मी काहीच करू शकतो. अशा वेळेला काय करणार? मला मारायचं तर मारा, मला मारायचं तर काय मार, जीव घ्यायचा मला ते घ्या. शिव्या दे. नाहीत माझ्याकडे पैसे, मी काय करू? असं बोलल्यावर मग आपणच हातबल होतो. जाऊ दे, त्याची परिस्थिती वाईट आहे. मग जाता जाता तूच त्याच्या खिशात ₹500 वगैरे टाकून नाही आलास नाही, ना? असं नाही केलं, पण नाही नाही, राहू दे. खूप झालंय तुझ्याकडे, राहू दे हे पैसे वगैरे. काही काही नट पण असे आहेत, की एकेकाळी प्रचंड फेम आणि पैसा मिळवलेले, पण फक्त आपल्या व्यसनांमुळे. व्यसनांमुळं, आपल्या वृत्तींमुळं आज
म्हणजे मला लाज वाटते. योगेश ऐक ना, मी माझ्या मुलासोबत आहे, त्याला आईस्क्रीम खायचंय रे, जरा मला ₹100 पाठवतोस का? असे पण बघितलेत नट मी, की जे ₹100 ₹200 मागतात, ₹500 मागतात आणि मग त्यांना आपण देत गेलो, की मग त्यांचे हे वाढत जातात, डिमांड. डिमांड्स वाढत जातात. असे 2 नट तर मी अगदी डोळ्यांनी सध्या पाहतोय, ज्यांची अवस्था वाईट आहे सध्या. पण ही अवस्था कशामुळे होते, म्हणजे काय त्याला जबाबदार कोण आहे? तुम्हाला तुमच्या गरजा कळल्या पाहिजे. तुम्हाला तुमचं बचत, तुमची सेव्हिंग, कारण हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे आपलं क्षेत्र. आज आपल्याकडं खूप काम आहे, उद्या किती काम असेल माहीत नाही. तर तुमचं नियोजन असलं पाहिजे, की माझं आता हवाई उद्या संपलंय. संपल्यावर नवीन शो माझा कधी येईल मला माहीत नाही. पण पुढच्या 6 महिन्याची जी काही तुमची तरतूद आहे. तरतूद आहे, घराचे हप्ते आहेत, तुमचा किराणा आहे, मुलांची शाळा आहे, शिक्षण आहे, त्याची तरतूद तुम्हाला करून ठेवता आली पाहिजे. तेवढं तुम्हाला जमलं पाहिजे. मी पण तसा मी फार बिनधास्त आहे. मला अरविंद जगताप सर पण म्हणतात, "योगेश तुझ्यात फारच डेअरिंग आहे. तू पुढचा विचारच करत नाहीस." म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन थांबलं, तेव्हा मी घर घेतलेलं होतं पहिलं घर. तर गोस्वामींना जास्त टेन्शन आलं होतं, की "योगेश आता तू घर तर घेतलंय, आता शो बंद होतोय." त्यांनी 3 महिन्याचे पैसे, ते 3 महिन्याचं हे असतं ना आपल्याकडं. हो. तर 3 महिन्याचे पैसे एकत्र देऊन टाकले, की पोरं सगळ्यांची 3-4 महिन्याची तरी ददात मिटेल. मी ते 3 महिन्याचे पैसे एकत्र आले म्हणून मी गाडी घेऊन टाकली होती. गोस्वामींनी डोक्याला हात लावला, तुझ्या घराचे हप्ते, म्हणजे सर होईल सगळं, आणि मिळत गेलं, होत गेलं. तसा बिंदास आहे, पण काही गोष्टी आपण करून पण ठेवल्या पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या घरच्यांसाठी. त्यांनी ते केलंच नाही. आला पैसा उडवला, व्यसनांमध्ये उडवला, नको त्या ठिकाणी उडवला. तर पैशाची किंमत, आपण पैसे अगदी शाळेत ₹1 असला तरी ₹1 कुणाकडून तरी उधार घ्यायचा आणि मग ₹2 समोसा खायचा, असं आपण केलेलं आहे. तेव्हा पैशाची किंमत माहिती आहे. पैशामुळं आपल्याला घर सोडावं लागलेलं आहे लहानपणी अनेकदा, ते पाहिलेलं आहे. त्यामुळं पैसा जपून वापरला पाहिजे आणि आपल्या गरजा पूर्ण भागवता येईल एवढा पैसा तर आपण मागे ठेवला पाहिजे. पण गरजा तर वाढत जातात ना. म्हणजे आता छोट्या गाडीपासून मोठी गाडी, छोट्या फ्लॅटपासून मोठा फ्लॅट. आणि तर गरजा हे वाढवायच्या म्हणजे मग पैसे, जर आता माझ्याकडे घराचे हप्ते, कर्जच नाहीये, काहीच नाहीये, तर मी का काम करेन? मी निवांत होऊन मी जाईल. निवांत होईल. मला निवांत व्हायचं नाही सर, अजून 20 वर्ष तरी मला निवांत व्हायचं नाही. मला खूप काम करत राहायचंय. म्हणून मी माझ्या गरजा वाढवतोय. व्हेरी गुड यार. ही आयडिया फार भन्नाट वाटली मला, की स्वतःच्या गरजा वाढवून घ्या. स्वतःच्या गरजा वाढवून घेतल्यात, की तुम्ही ती गरज पूर्ण करण्यासाठी काम करत राहता. क्या बात है यार योगू. मला नेहमी असं वाटतं, की मला त्या म्हणजे घारे सरांनी पण तेच शिकवलं, की तुम्ही त्यांच्यासोबत राहायला पाहिजे, की जी माणसं तुम्हाला त्यांच्या वागण्यातनं खूप साऱ्या गोष्टी शिकवतात. योगेश, छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रात तू सगळीकडेच फिरलास. तुला सगळ्या गोष्टींचे एक्सपिरियन्सेस आलेत. इथनं जर काही मुलांना पुन्हा एकदा मुंबईला यायचं असेल, तर काय सांगला त्यांना सल्ला काय देशील? पण नाटक शिकायला पाहिजे असं वाटतं तुला? नाही, नाटक आता काय झालंय सर, आता इकडं पण एवढी मुलं आता आता सोशल मीडियामुळं आणि त्या रील्समुळं इतके पोरं फेमस झाली आहेत. म्हणजे आत्ताच मी झी मराठीवर हवाई उद्यामध्ये मीच महाराष्ट्रभर फिरलो आणि आम्ही 25 मुलं-मुली निवडले. आपल्या संभाजीनगरचे मुलं-मुली निवडली होती. अनेक मुलं-मुली, "सर आम्ही लय फेमस आहे. Instaवर बघा किती फॉलोअर्स आहेत" वगैरे. पण ते 30 सेकंदाचे रील स्टार जेव्हा एखादं 15-20 मिनिटाचं स्किट करताना त्यांची काय फॅफॅ होते, ती मी बघितली आहे. करेक्ट. तर ते शिक्षणाचा अभाव आहे सर. आणि आता काय झालं, इतकं इन्स्टंट झालंय सगळं, की 30 सेकंदात आम्ही स्टार होतो. कशाला आम्ही 15 मिनिटाचं स्किट करू? असं पण एक मेंटॅलिटी तयार झाली आहे. पण जेव्हा हे रील स्टार जेव्हा सिनेमात येतात किंवा सीरियलमध्ये येतात, तेव्हा एवढे उघडे पडतात. तर ते सृजनशील होणं फार गरजेचं आहे. ते सृजनशील होत आहेत सध्या सगळे. नाही, पण या 30 सेकंदांमध्ये त्यांचं जर आयुष्य जरी जे काही असेल, त्या 30 सेकंदांमध्ये ते संपेल असं नाही वाटत तुला? ते 30 सेकंदमध्ये संपतच आहे ना ते सगळं. ते काय आहे, की नवीन-नवीन कंटेंट येत आहेत. कंटेंटचे नवीन-नवीन स्टार्स बनतायत आणि हे मागे पडतायत. हं. पण नाटक म्हणा किंवा आपला सिनेमा म्हणा, ही फार उत्तम कला आहे, ज्याच्यात खूप चिरकाल टिकू शकतात तुम्ही. म्हणजे बघा ना सर, अमिताभ बच्चन आजही बच्चन साहेब आहेत. करेक्ट आहे. ते कधी तुम्हाला कुठे सोशल मीडियावर दिसणार नाहीत किंवा कुठे रील्स करताना दिसणार नाहीत. पण नाटक शिकणं फार गरजेचं आहे. म्हणजे नाट्यशास्त्रच केलं पाहिजे असं नाही. नाटक शिकणं नाटक शिकणं गरजेचं आहे. तुम्ही नाटक शिकला तर मग तुम्ही टेलिव्हिजन असा किंवा सिनेमा असा सगळीकडे तुम्ही छान काम करू शकता. मराठवाड्याची रंगभूमी सध्या उदासीन झालेली असं नाही वाटत तुला?
म्हणजे जवळपास थांबल्यासारखंच आहे असं नाही वाटत की नाही थांबलेली? नाही थांबली तशी, करणारे आहेत आता. सुमित तौर नावाचा एक पोरगा आहे, तो खूप चांगलं नाटक लिहितो, करतोय. नवीन पोरं बरीच आहेत. विद्यापीठात पण नाट्यशास्त्र विभागातली काही पोरं आहेत, जी अजूनही काही करतायत. फक्त काय आहे की इथं नाट्य परिषदेचं काम करणारी जी लोकं होती, ती जरा उदासीन आहेत. त्यांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे असं वाटतं, की नाट्य परिषद फक्त तुम्ही पदं भोगण्यासाठी नाहीये. तर त्या लोकांनी पण नवीन नवीन लोकांना जोडून त्यांना घेऊन काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्यातलं स्पार्क ओळखून. जसं तुम्ही आमच्यातला स्पार्क ओळखला, जर तुम्ही आमच्या आयुष्यात आला नसता, तर आम्ही पण मी आजही मी म्हणजे हर्सुल जेलमध्ये असतो सर, तुम्ही जर माझ्या आयुष्यात आला नसतात तर. मी ज्या स्लम एरियात राहत होतो, मी काय-काय गोष्टींची तस्करी करायचो, कुठल्या-कुठल्या मुद्द्यांमध्ये राहायचो. पेपरमध्ये रोज भांडणं, मारामाऱ्या, दंगलीचे गुन्हे दाखल म्हणून नावं यायची आमची. पण तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आम्ही ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही नाटकाच्या नादी लागलो आणि काहीतरी भलं झालं. तर काहीतरी अशा सिनियर लोकांची फार गरज आहे, की ज्यांनी ठीक आहे तुमचं आता तुम्ही प्राध्यापक झालाय किंवा तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायात मस्त सिद्ध झालाय. तुम्ही नवीन पोरं घडवण्याचं काम अजूनही चालू ठेवलं पाहिजे. नाट्य परिषदेची फक्त काय पदं भोगण्यासाठी नाहीये तुम्ही नाट्य परिषद जी काही म्हणजे अहिल्यानगरची नाट्य परिषदेची कामं बघा सर. महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम कामं तिथं होतात. एवढे चांगले पोरं घडतात. एवढ्या एकांकिका स्पर्धा इथं व्हायला पाहिजे सर चांगल्या-चांगल्या. ज्या एकेकाळी अख्खा महाराष्ट्र इथे एकांकिका स्पर्धेला यायचा. जाणीव असेल, महापौर महापौर चषक चषक असेल, असेल. इतक्या चांगल्या-चांगल्या स्पर्धा आणि महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त एकांकिका स्पर्धा फिरवणारा माणूस हा आहे मला. मी महाराष्ट्रभर एकांकिका स्पर्धा फिरलोय. एकदा तर म्हणजे मी वाईट पिळकलोय. स्टेजवर डायलॉग विसरलो होतो आणि जुन्या नाटकाचे डायलॉग म्हणायला लागलो होतो. असं काय-काय केलेलं आहे. हं, असं झालं होतं. पण ही जबाबदारी मास्तरांची आहे ही गोष्ट खरी आहे, की मास्तर विद्यार्थ्यांना घडवतात. आता आपण जे परवाच्या दिवशी कीर्तावनी बघितलं, ते हो. पण एका मास्तरनीच फुलवलेलं नाटक आहे ना. त्यांनी सांगितलं, की स्वतःमधले अनुभव तुला मांडले पाहिजेत. तू अनुभवलेले अनुभव तुला टाकता आले पाहिजे. सो हे मास्तरांचं काम आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे सरस्वती भुवन नाट्यशास्त्र विभागात मी तर फार नशीबवान आहे. डॉक्टर दिलीप घारे, यशवंत देशमुख, प्रेषित रुद्रवार सर, शीतलताई, विद्यापीठात गेल्यावर डॉक्टर रुस्तुम अचल खान, कुमार देशमुख सर यांचा आम्हाला सहवास लाभला. यांच्याकडून आम्ही काहीतरी शिकलो. आताचे प्राध्यापक न नको बोलायला त्याच्यावर. ठीक आहे. नाही, आम्हाला ते रील्समध्ये टाकलं असतं आम्ही पण. आम्ही पण रील्समुळेच प्रसिद्ध होतो माहिती नाही का तुला? पण प्राध्यापकांची जबाबदारी आहे विद्यार्थी घडवणं. ते नाट्यशास्त्र तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्हाला प्राध्यापका एवढा पगार आहे. तो पगाराचा मुद्दा बाजूला ठेवा. पण तुम्ही विद्यार्थी घडवणं म्हणजे तुम्ही काही समाजशास्त्राचे किंवा राज्यशास्त्राचे प्राध्यापक नाही आहात, की त्यांनी 40 मिनिटाचं लेक्चर घेतलं आणि तुमचं काम संपलं, तुम्ही घरी गेला. आमचे घारे सर, आमचे प्रेषित सर आम्हाला माहिती आहे. सकाळी 7:00ला यायचे तर संध्याकाळी 7-8 पर्यंत, 9 पर्यंत, 10 पर्यंत विद्यार्थ्यांमध्येच रमलेले असायचे. त्यांना ना घर आठवायचं, ना दार आठवायचं, ना जेवण आठवायचं, ना काही आठवायचं. ते फक्त विद्यार्थ्यांमध्ये नाटकामध्ये रमलेले असायचे. तर नाट्यशास्त्र हा विषय असाच आहे. तो काही 40 मिनिटात बंदिस्त करून ठेवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागेल आणि विद्यार्थ्यांना पण त्या नाटकासाठी वेळ द्यावा लागेल. किती सुंदर बोलतोस ना योगेश, तू किती छान छान गोष्टी सांगतोस. मला ना सगळ्यात तुझ्याबद्दल आकर्षण जे वाटतं ते असं आहे योग, तुला एवढे विषय सुचतात कसे लिखाणाचे, की यार या स्किटमध्ये हा, या स्किटमध्ये इतक्या वेगवेगळ्या स्किट तू लिहिल्यास. पाळणे कितीतरी लिहिले त्या हनमकर सोबत. सुचलं कसं? 2800-2900 स्किट लिहिलीत मी आतापर्यंत. किती? 2800 ते 2900 स्किट्स. महाराष्ट्रात असं कुठलाच अवॉर्ड शो नाहीये, कुठल्याच चॅनलचा, जो मी लिहिला नाही. कधी काय ना कधी. बोलतोस? झी मराठीचं 15 वर्षांपासून मी सगळे अवॉर्ड शोज लिहितोय, सगळे. झी गौरव पण, झी मराठी अवॉर्ड पण, उंच माझा झोका पण, झी मराठी अवॉर्ड शो सगळे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण, फिल्मफेअर लिहिलाय जो अनेकांना हे कळणार नाही, अवॉर्ड शो तू लिहितो म्हणजे नेमकं काय? पुरस्कार सोहळा ज्याच्यात सगळ्या अँकर्स काय बोलणार आहे, मध्ये-मध्ये काय मूव्हमेंट घडणार आहेत, ते त्याच्यामध्ये घडणारे स्किट्स आणि ते पुरस्कार सोहळ्यात अँकर्स बोलणारी ती स्क्रिप्ट ती सगळी मी लिहितो. आणि त्याचं दिग्दर्शनही तूच करतोस? दिग्दर्शनही मीच करतो. अरे वाह! त्याच्यामुळे या सगळ्या मोठ्या कलावंतांच्या सोबत तुझा सहवास जास्त वाढला असेल. हो. बहुत अच्छे. हे तुला सुचतं कसं, हा माझा प्रश्न आहे. मी म्हणजे अनेक वर्ष मी अजूनही पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करतो. ट्रेन असेल, बस असेल. अ, मी अजूनही टपरीवर बसतो जाऊन. अजूनही मी कट्ट्यावर बसतो. अजूनही मी बाईकवर फिरतो. त्या आजूबाजूला मी अजूनही भाजी घ्यायला जातो. अजूनही मी सगळीकडे फिरतो. तिथंच ते सगळे आपले कॅरेक्टर दिसत असतात. ते भेटत असतात. जे तुम्ही शिकवलंय इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन. ते ऑब्झर्व्ह करत राहायचं.
मी अजूनही बसमध्ये बसतो. बसमध्ये म्हणजे तुम्ही समोरच्या सीटवर बसल्या तर मागच्या सीटवर बसलेला माणूस पण त्याच्या घरात काय चाललंय आपल्याला कळतं. खरंय. एवढ्या मोठ्याने ते बोलतात. तर ते सगळे तेच कॅरेक्टर्स आपल्याला भेटत राहतात, तेच विषय देत राहतात. आणि उघड्या डोळ्याने आपण बघत राहिलं आजूबाजूला, की तुम्हाला विषय मिळत राहतात. तुमच्या बॅचचे जवळपास सगळेच जण मोठे झालेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात. म्हणजे अविनाश रावते त्याच्या क्षेत्रात मोठा झाला, दीपक पवार त्याच्या क्षेत्रात, महेश अचिन तलवार त्याच्या क्षेत्रामध्ये, रमाकांत भालेराव एका बाजूला, आणखीन कोण कोण होते तुझे? श्याम राजपूत होता, रोहित रोहित देशमुख, देशमुख, श्रुती शिंदे, माधुरी भारती. भारती. काय बॅच होती यार, हे सगळे जण मेहनतीने मोठी झालेली माणसं आहेत ना. योगू, तू कविता वगैरे पण करायचास का? हा करायचो. आत्ताच मी बाबा हॉस्पिटल असताना एक लिहिलं होतं, की जब हम जल्दबाजी में थे तो घर के किसी कोने में बाप अकेला बैठा करता था. जब हम जल्दबाजी में थे तो बाप घर के किसी कोने में अकेला बैठा करता था. आज अस्पताल के किसी कोने में मैं अकेला बैठा हूँ, तो बाप जल्दबाजी में है. आणि हे पाळणे वगैरे कसे लिहित गेलास? ते काय सर, ते रामदास आठवले सरकटवाले टन फज ओढून केले ते सर. म्हणजे कसं? पाळणा ती सुरुवात कुठून झाली? मी सगळ्यात आधी तिथे बतावणी केली होती आपली. पहिल्या एपिसोडला बुलेट ट्रेनला, आणि त्यात ते बाईकडे जातो तमाशा ठरवायला वगैरे, आणि त्यात ते ना बाई मला पाळणा येतो. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी मागं केळं, तिसऱ्या दिवशी दिलं राताळ, जो बाळ जो, जे मी रमाकांत आम्ही इव्हेंटला करायचो सगळीकडे. तर ते पाळणा त्यांना खूप क्लिक झाला मोठे गोस्वामींना. ते म्हणले यानंतर तुझ्या प्रत्येक स्किटमध्ये शेवटी एक पाळणा असला पाहिजे, तुझ्या स्किटचं सार म्हणून. तर तो मग ते असं ते होत गेलं ते. पण ते फार सुंदर वाटायचं. मला हो. वाटतं तो एक शेतकऱ्यांवरचा तुझा एपिसोड मी बघितला होता. त्याच्यात प्राजक्ता फार, तिने शेवट जो केला होता तो फार सुंदर होता. मला तो अजूनही आठवतो ते. ते शेतकऱ्याचं ते स्किट होतं. नंतर शेतकरी मेळाव्यामध्ये स्क्रीन लावून दाखवत होते ते. त्यानंतर एक भूमी अधिग्रहण कायद्यावर पण शेतकऱ्याचं ते पण भूमी अधिग्रहण कायद्यावर एक स्किट केलं होतं, की शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार घेणार, त्याच्या विरोधात ते कोर्टात पण जाऊ शकत नाही. तर त्यावर मी एक स्किट लिहिलं होतं. ते पण प्राजक्ताने अप्रतिम केलं होतं आम्ही दोघांनी मिळून. ते पण त्या स्किट नंतर तो कायदा, म्हणजे स्किट मुळे नाही, पण त्याच्यानंतर ते इतका उद्रेक झाला आणि ते त्याचं एवढं आंदोलन वगैरे झाले, की तो कायदा त्यांनी मागे घेतला होता शासनाने. एखादा तुला पाळणा आठवतो का तुझा? नाही सर, आता नाही आठवणार, खरंच नाही आठवणार. त्यानंतर मी दाभोळकर पानसरे गेल्यानंतर मी एक हो, स्किट ते केलं फार होतं. सुंदर होतं ते. त्या स्किट नंतर मला हमीद दाभोळकरांचा, मुक्ता दाभोळकरांची, अनिश पटवर्धन मिस्टर, त्यांचा सगळ्याचा एकत्र फोन आला होता. त्यांनी पुण्यात बोलून माझा सत्कार केला होता, आणि ते स्किट मला त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांसमोर करायला लावलं होतं परत. फार सुंदर होतं. ते अंगावर येणारं स्किट होतं. हो. त्यामुळे डोळ्यात टचकन पाणी यायचं असं ते असे स्किट खूप होतं. हे डिजिटल बॅनर्स वगैरे जे वाढले, त्यामुळे प्रिंटर नावाची जमात आता नष्ट होत चालली आहे. त्यावर एक प्रिंटरचं एक स्किट केलं होतं मी, की जो अजूनही पेंटिंग करतो, उगाचच चाळीत राहतो. एकच टॉयलेट आहे तरी इकडून स्त्री इकडून पुरुष लिहून ठेवलंय. छोटासा दगड आहे, कपडे धुण्याची जागा लिहून ठेवतो. तो त्याची पेंटिंग सोडायला तयार नाहीये. आणि आता तर मी एक मोठं डायनोसॉरचं चित्र काढणार आहे वगैरे वगैरे. शेवटी तिचं एक हे होतं, की डायनोसॉर जशी नष्ट झाली, तसं हा पेंटर जमात पण नष्ट होणार आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं ते त्याचा एंड केला होता. जेव्हा आपले आर के लक्ष्मण गेले होते, त्यानंतर मी व्यंगचित्रकारावर एक स्किट केलं होतं. त्यावेळेला सगळ्यात उशिरा लिहिणारा लेखक मी होतो. कारण आज पेपरमध्ये वाचून काय घडले त्याच्यावर मी सरांना सांगायचो, की असा विषय सुचला, लिहू का? आणि त्यांना पण ते पण मोकळीक होती. आणि गोस्वामी मोठे, माझ्या लिखाणात जे काही छान होतंय ते त्यांच्यामुळं, जे वाईट होतंय ते माझ्यामुळं खरं तर. पण ज्यांनी तुला मोठं केलं ते सचिन गोस्वामी आणि मोठे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला तू, अशी पॅरलल तुमच्या दोघांच्या सिरियल्स चाललेल्या होत्या. हो. काय कधी कधी एकमेकांना फोन करा? महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या, दोन्ही एकाच स्टुडिओमध्ये होतात. इकडे स्टुडिओ नंबर 1 मध्ये त्यांचं चालतं, 2 नंबर मध्ये आमचं चालतं. एकाच प्रिमाइसेस मध्ये असतो. कधी कधी रिहर्सलला आम्ही एकत्र डबे खायला एकमेकांसोबत जातो. मी मोठे गोस्वामी सरांना अजूनही भेटतो. ते माझ्या दोन्ही घरी वास्तुशांतीला आवर्जून आलेले आहेत. अजूनही आम्ही एकमेकांच्या घरी जातो, भेटतो, बोलतो. ते चॅनल रायव्हरली वेगळी, आमच्यात तसं काहीच नाहीये. आमचं फार छान अजूनही घट्ट नातं आहे. पण आता तुम्ही ओंकार भोईटेला तुम्ही घेतलं, हो. तर मग हे चिडले हे नव्हते? सगळे चॅनलचे निर्णय आहेत सर. अच्छा, हे आपलं काहीच नसतं. आपलं काहीच नसतं त्याच्यात. हे चॅनलचे निर्णय त्यांच्या लेवलला घडतात. ओंकार भोसले येतो, परत तिकडे जातो. मग आता गौरव मोरे इकडे आलाय. तो परत जाईल किंवा नाही जाणार. चालू असतं. पण आता काय भवितव्य आहे चला हवा येऊ द्याचं? आता तरी सध्या थांबलाय. सेल्सच्या कमिटमेंट नसल्यामुळे एवढ्याच एपिसोडचं आपलं पॅकेज होतं. पुन्हा सुरू होईल. 5-6 महिन्यांनी नवीन कलाकार,
अजून जुने परत आलेले असतील किंवा अजून नवीन येतील ते सुरू होईल. नवीन काय आहेत आता प्रोजेक्ट? आता मी जानेवारीमध्ये एक सिनेमा शूट करतोय ज्यात मी अभिनय करतोय, ज्यात माझ्यासोबत संकर्षण कराडे आणि अशोक सराफ आहेत, अशोक मामा. आमच्या तिघांवरच गोष्ट आहे. तर तो एक प्रोजेक्ट आहे जो अजूनही मी कोणाला सांगितलं नव्हतं, या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा सांगतोय. 8 Hours प्रोडक्शन्स प्रेषित की पोटलीमध्ये पहिल्यांदाच योगेश शिरसाट करतोय संकर्षण कराडे आणि अशोक सराफ यांच्यासोबत चित्रपट. जानेवारीत शूटिंग. येस सर. जे अजून त्यांनी पण हे केलं नाहीये, डिस्क्लोज केलं नाहीये. मी इथं सांगून गेलोय. तेवढं एक काम आहे आणि एक नाटक लिहितोय वा. आणि 2 सिनेमे लिहितोय, जे कोणासाठी म्हणून नाही. मला सुचलेल्या गोष्टी मी लिहून काढतोय पुढं. कारण खूप लोक आहेत माझ्या मागे लागलेले, की आम्ही प्रोड्यूस करतो, आम्ही सगळं करतो, तू फक्त लिही. पण मी त्या दोन्ही गोष्टी अरविंद सरांना ऐकवल्यात, अरविंद जगतापांना. त्यांना खूप आवडल्यात आणि ते म्हटले तुला काही मदत लागली तर सांग. मला खूप छान वाटले. हे सुंदर विषय आहे. ते 2 विषयांवर मी ती लिहून ठेवणारी गोष्ट आणि ते आणि नाटक कोणाला देणार आहेस? नाटक पण लिहून ठेवणार आहे मी. व्यावसायिक त्या लोकांना तर देणारच. योगू, तुझ्या लाईफ मध्ये बच्चन तुझ्या पाठीमागे उभे होते, सचिन तेंडुलकर तुझ्या पाठीमागे उभे होते. कधीतरी ते तुला म्हणतील अशी अपेक्षा मी व्यक्त केलेली आहे. सो परमेश्वराला ही विनंती करतो की तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जाऊ दे. अमिताभ बच्चनच्या, अक्षय खन्ना कुमारच्या बंगल्याच्या शेजारी तुझा पण एक बंगला असू दे आणि त्याच्यातली एखाद दुसरी खोली मराठवाड्यातनं मुंबईमध्ये स्ट्रगलसाठी आलेल्या मुलांसाठी तू ठेव, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि 8 Hours प्रोडक्शनच्या प्रेषित की पोटलीमध्ये तू आम्हाला वेळ दिला याबद्दल तुझे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच अँड लव्ह यू. थँक्यू सर. God bless you. लव्ह यू टू सर.